आज दुपारी 3 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमावण्यास सुरुवात। तर यामध्ये 2022, 23, 24 आणि 25चा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजल्यापासून या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजल्यापासून पीक विमा जमावण्यास सुरुवात। तर आता यामध्ये जमा झालेले जे काही जिल्हे आहेत, तर आज दुपारी 3 वाजल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये थेट इथं पैसे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता बरेचसे जिल्हे यामध्ये आहे, पुणे असेल, नागपूर असेल, तर जे काही जिल्हे यामध्ये प्रतीक्षेत आहे, तर काही जिल्ह्यात इथं प्रतीक्षेमध्ये आहे व काही जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 3 वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटपास मंजुरी म्हणजे वाटप सुरू झालेले आहे। तर आता यामध्ये जे काही प्रतीक्षित जिल्हे आहेत, तर काही शेतकऱ्यांना खाते चुकीचे असल्यामुळे किंवा बँकेचा तपशील त्याचप्रमाणे तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे। ज्याने चुकीचं बँक खातं दिलेलं आहे, बँक खातं जे काही इनॲक्टिव्ह असेल, तर अशांचे पैसे इथं थांबलेले आहे। तर आता यामध्ये जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2022 पासून कधीपासून 2022, 23, 24 आणि 25 तर काही जिल्ह्यांमध्ये इथं उशिरा होत आहे। बरेच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही। जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर तुम्हाला इथं पीक विमा इथं मिळणार नाही। तर लगेच तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड बनवून घ्या। तर आता यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे। तर आज दुपारी 3 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात। तर आज जो काही पीक विमा आहे दुपारी 3 वाजल्यापासून यामध्ये पुण्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेला आहे। तर यामध्ये जमा झालेली जी काही रक्कम आहे यामध्ये 12 लाख शेतकऱ्यांना खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे। तर इथं 3 लाख शेतकरी अधिक बाकी आहे पुण्यामध्ये। नागपूरमध्ये 8,50,000 शेतकरी इथं खात्यामध्ये पैसे आलेले आहे। तर 2.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक पैसे बाकी राहिलेले आहे। त्यानंतर ते सांगली 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा व्हायचे राहिलेले आहे। त्यानंतर नाशिकमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे तर जमा झालेले आहे, 9 लाख। तर यामध्ये 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे राहिलेले आहे। तर इथं छत्रपती संभाजीनगर जे की आपलं आहे, तर यामध्ये 6,50,000 शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। तर 3 लाख शेतकरी अधिकही प्रतीक्षेमध्ये आहे। अहमदनगरमध्ये 7,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 2.5 लाख शेतकरी अधिकही बाकी राहिलेले आहे। तर आता यामध्ये आपण अहमदनगरपर्यंत पाहिलेलं आहे। त्यानंतर इथे आपलं ठाणेमध्ये 5,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे। तर प्रतीक्षेमध्ये जे काही हे जे जिल्हे आहे बाकी जिल्हे आहे, कोणते जिल्हे हे बाकी जिल्हे आहे। तर आता यामध्ये बुलढाण्यामध्ये 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, 2 लाख शेतकरी इथं बाकी आहे। तर हे बाकीचा कॉलम आहे। त्यानंतर इथं यवतमाळ 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे, 2.5 लाख शेतकरी इथं राहिलेले आहे। त्यानंतर इथे आपलं लातूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। 6,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, 2 लाख शेतकरी बाकी राहिलेले आहे। परभणीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे। तर 5,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, 2.5 लाख शेतकरी अधिक बाकी आहे। सोलापूरमध्ये 8 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा खरीप रब्बी अग्रिम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 3 लाख शेतकरी सोलापूरमध्ये बाकी आहे, त्यामध्ये 2022, 23, 24 अशा पिकांचा समावेश आहे। बीडमध्ये 4.5 लाख शेतकरी यामध्ये खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे, 1.5 लाख शेतकरी इथं अधिकही पेंडिंगमध्येच आहे। तर जालन्यामध्ये 5,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आज दुपारी 3 वाजल्यापासून तर 2 लाख शेतकरी अधिकही बाकी राहिलेले आहे। हिंगोलीमध्ये 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जमा झालेले आहे। बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1.5 लाख शेतकरी अधिकही बाकी राहिलेले आहे। वाशिममध्ये जे की 4.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, 1.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकही इथं बाकीच आहे। अकोल्यामध्ये 5,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, 2 लाख शेतकरी इथंही बाकी राहिलेले आहे। अमरावतीमध्ये 6,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, 2.5 लाख शेतकरी अधिकही बाकी राहिलेले आहे। गोंदियामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे, 1.5 लाख शेतकरी इथे राहिलेले आहे। तर यामध्ये आपण ठाणे, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर
लातूर, परभणी, सोलापूर, बीड, जालना, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, गोंदिया तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर आपलं जो काही जिल्हा येते अमरावती झाल्यानंतर गोंदियामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे. 1.5 लाख शेतकरी अधिक इथं बाकी आहे. तर हा जो आहे बाकीचा आहे. त्यानंतर चंद्रपूरमध्ये 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1.5 लाख शेतकरी अधिक पेंडिंगमध्येच आहे. रायगडमध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर 1 लाख शेतकरी बाकी राहिलेले आहे. त्यानंतर कोल्हापूर 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 2 लाख शेतकरी अधिक बाकी राहिलेले आहे. सातारामध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 2 लाख अधिक बाकी राहिलेले आहे. उस्मानाबादमध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. तर इथं जे काही बाकी राहिलेले जिल्हे आहेत ते हे जे की तुम्हाला इथं 1.5 लाख अधिकही राहिलेले आहे उस्मानाबादमध्ये. तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळालेला नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपलं जो येते यामध्ये बुलढाण्यामध्ये 4.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे. 1.5 लाख अधिकही पेंडिंगमध्येच आहे. हे जे आहे हे पेंडिंग लिस्ट आहे. त्यानंतर इथं जळगावमध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. 2 लाख अधिक इथे बाकी राहिलेले आहे. त्यानंतर इथं नंदुरबारमध्ये 2.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर इथं 1 लाख अधिकही बाकी राहिलेलं आहे. धुळेमध्ये आपलं 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1.5 लाख इथे बाकी राहिलेले आहे. त्यानंतर इथे बीडमध्ये सुद्धा 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी अग्रिम 2022, 23, 24चा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1.5 लाख शेतकरी इथे सुद्धा बाकी राहिलेले आहे. परभणीमध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1.5 लाख इथं काही पेंडिंग आहे. जालन्यामध्ये 4.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1.5 लाख शेतकरी इथं सुद्धा अपात्र आहे म्हणजे पेंडिंगमध्येच आहे. हिंगोलीमध्ये 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता आपण जे काही जिल्हे इथं बघितलेले आहे हे संपूर्ण जिल्हे हे जे जिल्हे आहेत हे काय आहे पेंडिंग जिल्हे आहेत. तर हे या जिल्ह्यांमध्ये लवकरच जे काही विमा आहे तिथं जमा केला जाणार आहे. त्यानंतर तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे ज्यांनी पंचनामे केलेले आहे तर यामध्ये आतापर्यंत जे काही 2022मध्ये 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्याप्रमाणे 35 लाख शेतकरी अधिकही पेंडिंग आहे. तर काय आहे बरेच शेतकऱ्यांचे बँक पासबुकला DBT लिंक नाही, बरेच जणांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही, बरेच जणांनी ई पीक पाहणी केलेलं नाही किंवा बरेच जणांचे बँक पासबुक इनॅक्टिव्ह झालेले असेल ते दूर करायचे आहे. 2023मध्ये 1,50,00,000 शेतकरी आहे यामध्ये. तर 30 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर 30 लाख शेतकरी अधिकही बाकी राहिलेले आहे जे की वाटप व्हायचे. 2024मध्ये 1,70,00,000 तर त्यामध्ये अधिक शेतकरी किती राहिलेले आहेत 40 लाख. 40 लाख शेतकरी अधिक पेंडिंगमध्येच आहे. त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे त्यामध्ये 2025 तर 2025मध्ये आपण जे आहे यामध्ये 2 कोटी जे की यामध्ये शेतकरी आहेत तर यामध्ये 45 लाख किती राहिलेले आहे यामध्ये 45 लाख शेतकरी अधिक इथं बाकी राहिलेले आहे. तर 2022, 23, 24 आणि 25चा जो काही रखडलेला बरेच दिवसांपासून पीक विमा होता ते अखेर शेतकऱ्यांस इथं मंजुरी मिळालेली आहे. वाटप जे काही इथं सुरू झालेलं आहे वाटप काय झालेलं आहे इथं सुरू झालेलं आहे जे की या जिल्ह्यांमध्ये ज्यांना कोणाला मिळालेलं नसेल त्यामध्ये खरीप, रब्बी, अग्रिम तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर आता वाटप सुरू झालेले यामध्ये पुणे, नागपूर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहमदनगर, ठाणे, बुलढाणा, यवतमाळ, लातूर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर इथं रायगड, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्यानंतर आपलं जे काही बीड, त्यानंतर आपलं सातारा, उस्मानाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे, त्यानंतर इथं आपलं इथे बीड, परभणी, जालना तर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जे की आपला पीक विमा आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी जर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा जर झालेला नसेल तर आज दुपारपासूनच खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं 3 वाजताच्या नंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं अखेर जमा करण्यात येणार आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही.
48 ते 72 तासाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2022, 23, 24, 25 तर खरीप रब्बी अग्रिम पीक विमा इथं जमा होणार आहे. थँक्यू.